हॅलो फ्रेंड्स, सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिनास्तरचा ब्लाऊज स्टेप बाय स्टेप कसा शिवायचा एकदम सोप्या पद्धतीनं हे पाहणार आहोत। तर इथं मी कटिंग करून घेतलेला आहे बघा ब्लाऊज, आणि बाकी ज्या आपल्या सगळ्या पट्ट्या लागतात तर त्या पण मी सोबतच कटिंग करून घेतलेले आहेत। तर पहिल्यांदा स्टेप कुठली करायची आहे तर मी पहिल्यांदा जोडून घेते गळापट्टी। तर तिरका गळापट्ट्या मी इथं काढलेल्या आहेत आणि त्या आता अशा पद्धतीनं तिरक्यामध्ये जोडून घेणार आहे मी। तर बघा उलट सुलट एकावरती एक ठेवून मी जोड देऊन घेते भराभरा। पहिल्यांदा आपण गोटपट्टी किंवा जी गळापट्टी आहे तर ती तयार करून घ्यायची आहे, आणि त्यानंतर पुढच्या स्टिचिंग आहे तर ते मी तुम्हाला दाखवतेच। आणि एक लक्षात ठेवायचं आहे की आपण स्टिचिंगला बसताना सगळे जे तुकडे असतील, जोड द्यायला लागणारे तुकडे असतील, पट्ट्याला असतील, गळापट्ट्या किंवा बटनपट्टी, हुकपट्टी, सगळे आपल्याला कटिंग पहिल्यांदाच करून घ्यायचं आहे। आणि अर्थातच आपल्याला मशीनला दोरा मॅचिंग फुल रिंगी भरून घ्यायची आहे, म्हणजे आधीमध्ये आपल्याला दोरा आणखी बदलत बसायला नको किंवा भरत बसायला नको। तर ही पूर्व तयारी आपण पहिल्यांदाच करून घेतली की आपला ब्लाऊज पटपट शिवून होतो। तर गळापट्टी जोडून झाल्यानंतर बघा इथं मी पहिल्यांदा बाही रेडी करून घेते। तर साधा ब्लाऊज असल्यामुळे ह्याला आपल्याला हात शिलाई येणार आहे, तर त्याची मी दुमडपट्टी करून घेत आहे बघा इथं। तर एकाबरोबर एक दोन्ही पण पार्ट आपल्याला पटपट स्टिच करून घ्यायचे आहेत। जितके आपण फोल्ड करतो बघा, माझी रुंदीचं मार्किंग सुद्धा मी जितकी आपल्याला बाहीची उंची असेल तर तेवढीच मार्किंग मी पहिल्यांदाच कटिंग करतानाच करून घेते, म्हणजे आणखी एकदा आपल्याला ब्लाऊज वगैरे हातात पकडून बसायला लागत नाही। तर मी मार्किंग जे केलेलं होतं माझं दुमडपट्टीचं तर तेवढी मी दुमड घातलेली आहे, आणि दुसरी पण बाही मी आता करून घेते बघा। थोडासा कपडा नाजूक होता तर त्यामुळे सळ येत होती बघा थोडीशी कपड्याला। कपड्याचा जरा प्रकार बदलला की थोडंसं मशीनचं सेटिंग पण बदलावं लागतं। तर एकदम कॉटनचा जरी कपडा तुम्हाला दिसत असला तर एकदम मऊ असं सूत होतं त्याचं, त्यामुळं थोडीशी टीप पहिल्यांदा ॲडजस्ट करूपर्यंत। तर आता मी व्यवस्थित ॲडजस्ट केली आहे, तरी पण आता बघूया। तर एकावरती एक उलट सुलट मी बाही ठेवलेले आहेत, आणि पुढचा जो मुंड्याचा आकार असतो तर तो मी बाही पूर्ण स्टिच झाल्यानंतर, म्हणजेच बाहीची उंची रेडी करून घेतल्यानंतरच कट करून घेते बघा अशा पद्धतीनं। आता आपण काय करायचं आहे, पाठीमागचा जो भाग आहे तर त्याचे पण टक्स करून घ्यायचे। तर टक्स मार्किंग पण मी पटकन करून घेतलं, आणि आता पटपट टक्स पाडून घेते बघा। मी अंदाजेच उभे जे असेल उंची आणि आडवी पण तर ते अंदाजेच करत असते, टेप वगैरे मी काही वापरत नाही। तर टक्स पण माझे झाले। आता जी पाठीमागची पट्टी असते आपली कमरपट्टी तर ती पण मी इथं पहिल्यांदाच कट करून घेतली होती, तर ती पण पटपट जोडून घेते। आणि तुम्ही पाहत असाल माझी जी कमरपट्टी आहे तर ती एका बाजूला काट आहेत, तर त्यामुळे ती पण दुमडपट्टीची टीप आपली वाचून जाणार आहे। तर पटपट ब्लाऊज शिवून रेडी होण्यासाठी ह्या ज्या काठाच्या पट्ट्या वगैरे असतात तर त्या पण आपण शिलाईमध्ये वापरायच्या, म्हणजे त्याची आणखी टीप देणं आपल्याला त्याचा आणि वेळ वाचून जातो। तर आता समोरचा जो भाग आहे तर बघा इथं साधा ब्लाऊज आहे हा टक्सचा। तर टक्स मी कशा पद्धतीनं पाडते बघा, एकदम सोप्या पद्धतीनं, टेप सुद्धा मी वापरत नाही। एकदम सेंटर जे असतील तर त्या पद्धतीनं फक्त एका समोर एक 4 असे पार्ट येतील अशा पद्धतीनं मी मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि थोडं ठळक केलं कारण मी दुसऱ्या पार्टवरती पण ते ट्रेस करून घेणार आहे बघा अशा पद्धतीनं। बघा दोन्ही पण आपले टक्सचे जे मार्किंग आहेत दोन्ही बाजूवरती तर ते झालेले। तर आता मी बरोबर टक्स देऊन घेते। तर इथं बघा आपण पटपट आता टक्स देऊन घेऊयात। ट्रेसिंग करून झालेलं आहे माझं। तर पहिल्यांदा जो आपला खालचा कटोरीचा मेन टक्स असतो तर तो मी देऊन घेत आहे बघा, आणि बाकीचे जे राहिलेले आहेत तर ते अगदी कमीत कमी, म्हणजे 1 पॉईंट म्हणू शकतो आपण टेपवरचा, तितका आपल्याला हा टक्स धरायचा असतो, जास्त धरायचा नाही। फक्त आपला जो मेन खालचा टक आहे तर तो फक्त मी पाव इंचापेक्षा थोडासा जास्त पकडलेला आहे। तर बघा आता दुसऱ्या पण बाजूची मी टक्स देऊन घेते पटपट। तर हे टक्स देऊन झाल्यानंतर
बघा मी प्रत्येक ठिकाणी लॉक पण करत आहे आणि दोरा पण एक्स्ट्रा सोडलेला आहे, जेणेकरून आपले जे टक्स आहेत तर ते एकदम मजबूत होतात, उसवतही नाहीत. आता आपण लावून घ्यायची क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी तुम्हाला इथं दिसत असेल, मी दोन्ही ज्या क्रॉसपट्ट्या असतात तर त्या अखंडच काढलेले आहेत, कारण कापड मोठं होतं त्यामुळे त्याला मध्ये जॉईंट मी काढलेलाच नाहीये कटिंग करतानाच. आतली पण जी अस्तरची क्रॉसपट्टी असते तर ती पण जॉईंटच काढलेली आहे मी. तर आता मी इथं तयार जेवढी क्रॉसपट्टी होते तर ती मापा एवढी होते का बघणार, आणि जर एक्स्ट्रा होत असेल तर आतल्या बाजूला थोडीशी टीप मारणार, नाहीतर तशीच दुमड घालून सोडणार मी क्रॉसपट्टीला, त्यामुळे ती पण आपली टीप वाचून जाते बघा. तर इथं पहिल्यांदा मी चेक करून बघते की माझी क्रॉसपट्टी रेडी आहे की एक्स्ट्रा झालेली आहे. जर एक्स्ट्रा असेल तर थोडीशी नकळत टीप मी घेणार. तर इथं मी थोडीशी अगदी पाव इंचापेक्षा पण कमी अशी टीप, एकच टीप मारून घेतलेली आहे. आता दुसऱ्या बाजूला पण मी तशीच टीप मारून घेते, जितकी रुंदीची मारली होती तर तेवढीच. तर पहिल्यांदा अनफोल्ड करून घेते मी पहिलाच जो पार्ट आहे तो, म्हणजे हा पार्ट आपला शिवून रेडी झाला बघा. तर आता दुसरी पण जी क्रॉसपट्टी आहे तर ती पण मी थोडीशी दुमड घालून घेते बघा. आतल्या बाजूला एक्स्ट्रा कापड सोडलेलं आहे मी, म्हणजे समान दोन्ही क्रॉसपट्ट्या धरलेल्या नाही आहेत, जेणेकरून आपली जी जोडची पट्टी आहे तर ती आतल्या बाजूला जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं अनफोल्ड केलेली आहे मी क्रॉसपट्टी. तर एकदम सोप्या पद्धतीनं क्रॉसपट्टी होते. बाहेर धागे वगैरे दिसत नाहीत. तुम्ही जर आहे तशीच क्रॉसपट्टी बाहेरच्या बाहेर टिप मारत असाल तर अशा पद्धतीनं जर तुम्ही टिप मारलीत, म्हणजे फोल्ड करून आणि मग असं अशा पद्धतीनं आपली जी ब्लाऊज आहे बाकीचा तर तो बाहेर काढला की एकदम क्रॉसपट्टीचं फिनिशिंग छान येतं. तर दोन्ही पार्ट एकसारखे तयार झाले. आता आपण बटन आणि जे आपले काजा असतं तर त्याची पट्टी करून घेणार आहोत. तर पहिल्यांदा बघा, जास्त रुंदीची मी पट्टी घेते, शक्यतो 2 इंच जवळजवळ होतील इतके, कारण आपली ही पट्टी थोडीशी आपल्याला रुंद बाहेर आली पाहिजे. कमीत कमी पाऊण 1 इंच तर आपली ही पट्टी रेडी झाली पाहिजे बघा, जेणेकरून आपले हुकचे लूप असतील किंवा बटन असतील तर ते छान बसतात आणि फिटिंगलाही ब्लाऊज छान बसतो, ओढल्यासारखा गळ्यापाशी होत नाही. तर दुसऱ्या बाजूला पण मी बघा काठाची पट्टी घेतलेली आहे आणि काजपट्टी करून घेत आहे. इथं पण मी काठाची पट्टी वापरलेली आहे आणि आपली एक टीप इथं पण वाचून जाणार आहे आणि त्यामुळे आपला वेळ पण वाचणार आहे, पटपट शिलाई होऊन जाईल. तर बघा दोन्ही पार्ट रेडी झाले. आता फक्त गळ्याचा आकार समोरचा किती पाहिजे तो आपण फायनल करून कटिंग करून घ्यायचा आहे. तर आता डायरेक्ट मी जितका गळ्याचा आकार आहे तितकाच ठेवलेला आहे, कारण साधा ब्लाऊज असल्यामुळे जास्त डीप नेक वगैरे नसतात, एकदम सिंपल गोल गळे केले म्हणजे झालं. तर शोल्डर पण मी जोडून घेत आहे बघा. अशा पद्धतीने शोल्डर जोडले की आपल्याला लॉक पण करावं लागत नाही आणि टिप पण उसवत नाही. तर आता आपल्या ज्या बाह्य रेडी होत्या मग अशा आपण केलेल्या, तर डायरेक्ट मी इथं जोडून घेत आहे. म्हणजे एकानंतर एक पार्ट आपले रेडी जर असले तर पट ब्लाऊज शिवत आपल्याला पुढे जाता येतं. पुन्हा आपल्याला या ठिकाणी येऊन आणखी बाही तयार करून घ्या असं करावं लागत नाही. त्यासाठी छोटे छोटे जे पार्ट आहेत, जे बाही लागत असेल किंवा गळापट्टी लागत असेल तर ती पटपट ब्लाऊजला जॉईंट करत आपल्याला पुढे जाता येते. तर बघा मध्यापासून मी शेवटपर्यंत अशी टीप घेतलेली आहे बाहीची. तर तशा पद्धतीनं बाही जोडली तर आपली बरोबर सेंटरला बाही राहते. जरी कापड थोडंसं शिल्लक राहिलं किंवा कमी पडलं तर ते मुंढ्यात थोडंसं कमी जास्त होतं. नाहीतर कसं होतं, आपण एका बाजूनं जर बाही जोडत गेलो तर पुढच्या एका कुठल्या तरी बाजूला जास्त बाही कमी पडणे किंवा जास्त शिल्लक राहणे असं होतंय आणि आपला सेंटर पण चुकतो. एक एकदा बाहीला डिझाईन पण असते. तर त्यासाठी बघा, तर आपली बाही पण व्यवस्थित पुरलेली आहे. आता मी डबल टिप पण देऊन घेत आहे. आता आपल्या टिपा झालेल्या आहेत. आता आपण डायरेक्ट फिटिंगची जे टिपा आहेत तर त्या घेणार आहोत. तर बघूया, इथं आपलं बरोबर होते बघा, लेंथ कमी जास्त झालेली नाही आहे, एकदम बरोबर झालेली आहे, परफेक्ट.
तर पहिली टीप जी सुलट ब्लाऊजवर असेल तर ती आपण घ्यायची आहे, जेणेकरून आतल्या बाजूला ही टीप दुमडली की आपला ब्लाऊज छान असं फिनिशिंग होतं बघा, बाहेर धागेदोरे सुद्धा राहत नाहीत. तर आता मी पहिल्यांदा पाव इंचावरती एक एक टीप लावून घेते आणि मग आपली जी फिटिंगची माप असतील तर ती आपण टाकून घेऊन लास्टच्या टिपा मारायच्या आहेत. तर हे आपण बाजूला मी फिटिंग करून घेते बघा पटकन. सुलट्यावर पहिल्यांदा आपली एक टीप मारायची आहे आणि मग ब्लाऊज उलटा करून राहिलेल्या टिपा आपल्याला घ्यायच्या आहेत. एक्स्ट्राचे जे धागेदोरे असतील तर ते आपल्याला कट करायचे आहेत, कारण आपण ही जेव्हा उलट करून ब्लाऊज टिप मारतो तर त्यावेळेस आतल्या बाजूला धागे वगैरे दिसतात. आता आपल्याला फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे पटपट दोन्ही पण बाजूला, आणि गळ्याचा जो पुढचा आकार आहे तर तो पण मी देऊन घेणार आहे. तर इथं मी मार्किंग पण करून घेतलं पटकन बघा दोन्ही बाजूचं, आणि आता भरभर टिपा मारून घेते म्हणजे आपला ब्लाऊज रेडी झाल्यातच जमा आहे. फक्त आता गळ्याची पट्टी आपल्याला करायची आहे. तर जवळजवळ 3-4 टिपा मी घेतलेल्या आहेत बघा एका बाजूला, जेणेकरून जरी फिटिंगला पुढं मागं कमी जास्त ब्लाऊज लागला तर एखादी टिप उसवता येईल यासाठी. छान एक सरळ रेषेत टिपा आलेल्या आहेत, तुम्ही पाहत असाल कुठेही चून पडली नाही किंवा ओढ ताण झाल्यासारखी झालेली नाही आहे कापडाला. मस्त असं फिटिंग होतं, खूपच सुंदर ब्लाऊज बसतो, जरी साधा असू दे किंवा कटोरी ब्लाऊज असू दे. यानंतर किंवा याआधीही मी भरपूर कटोरी ब्लाऊज साधे ब्लाऊज ही स्टिचिंग कटिंग दाखवलेलं आहे. तुम्ही अजून पाहिलं नसेल तर चॅनलवरती जाऊन नक्की पहा, खूपच सुंदर फिटिंगला ब्लाऊज बसतात बघा. मार्जिन सुद्धा आपल्याला जितकं लागणार आहे रेग्युलर आपलं जेवढं असतं तर तेवढं ठेवलेलं आहे, 1 ते 1.5 इंच आतल्या बाजूला, आणि फिटिंग सुद्धा झालेलं आहे बघा. तर आता मी इथं गळापट्टी पटपट लावून घेते. गळ्याचा आकार मी समोरचा देऊन घेतलेला होता मागाशीच. तर ती गळापट्टी आपण जर लावली तर छान अशी गळ्याला बसते चापून, आणि जोड पण मी तिरक्यामध्येच दिलेले आहेत, आणि एकदम आबदार अशी गळापट्टी मी लावत जात आहे. शोल्डरच्या ठिकाणी नकळत थोडंसं ओढून ताणून पकडलं तरी चालेल, बाकी गळापट्टीला काय ओढण्याची गरज नाही. कॉटनचा ब्लाऊज असल्यामुळं छान अशी टीप बसते. तर इथं थोडासा कपडा कमी पडलेला होता आणि कट आलेला होता कपड्याला, तर मी छोटासा जोड दिला बघा अशा पद्धतीने जुगाड करून, म्हणजे पुन्हा मला गोटमधून कापड मशीनमधून काढावं लागू नये यासाठी तिथल्या तिथं मी अशा पद्धतीनं जॉईंट केलं आणि जोड देऊन घेतला. आता गोट भरभर मी देऊन घेते बघा. तर आतलं जे गोटचं मार्जिन आहे तर ते सुद्धा आपल्या जी पट्टी आहे तर त्यामध्ये राऊंड करून घालायचं आहे, जेणेकरून आपला छान असा गोट गोलाकार येईल, नाहीतर गोट चपटा होऊन बसेल. बघा बोटाने अशा पद्धतीनं सरळ करत करत थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला टिप घालत जायची आहे. गोटला टिप मारताना अशीच टिप मारावी लागते, एकदम आपल्याला मशीन डायरेक्ट पुढे नेऊन चालत नाही, हाताने सरळ करत करत आपल्याला गोट मारायचा असतो. तर बघा इथं माझं गोट पण मारून झालेलं आहे आणि आता माझा ब्लाऊज पण कंप्लीट होत आलेला आहे बघा. कमीत कमी 15 ते 20 मिनिटात माझा 15 मिनिटात म्हणाल तर चालेल एक ब्लाऊज होऊन जातो. साधा ब्लाऊज जास्तीत जास्त 20 मिनिटं, कारण गोट आहे तर त्यामुळे थोडासा वेळ लागतो. जर गळापट्टी असेल तर 1-2च मिनिटात होऊन जाते. गोटला थोडासा वेळ लागतो बघा एक्स्ट्रा, कारण प्रत्येक वेळेस हाताने सरळ करत करत आपल्याला गोट घ्यावा लागतो.
तर इथं पूर्ण स्टिचिंग झालेलं आहे आणि स्टिचिंग झाल्यानंतर मी छोटे छोटे जे धागेदोरे आहेत तर ते कट करून काढत आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे स्टिचिंग वगैरे कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्यू.